काय होतं, पूर्वी ऑप्शन्स कमी होते, हम्म, हम्म, हम्म. पण कलाकारही कमी होते. तेव्हा सुद्धा इन्सिक्युरिटी होतीच. हो हो. आज ऑप्शन्स वाढलेत, कलाकार वाढलेत, इन्सिक्युरिटी तशीच राहणार ना, ती काही बदलणार नाही. इन्सिक्युरिटी ही इन्सिक्युरिटी असते, ती आपल्यात असतं. हा बरोबर, आपण ठरवायला आपण ठरवायचं की मी इन्सिक्युअर व्हायचं की नाही. अच्छा हा. मी जर ठरवलं की मला काही फरक पडत नाही, माझ्याकडे काय होईल, एक वेळचं जेवणार नाही, चांगलं इंटरमिटंट डायटिंग करीन ना. सकाळी जेवेन, रात्री जेवण, दीक्षित काय ते दीक्षित डाएट करीन मी. हा, सकाळी काय 16-8 हम्म, तसं करीन ना. 16 तास उपाशी, बरोबर. 8 तास 2 तास थोडं 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 खायचं. उलट बरं आहे, माझी हेल्थ चांगली राहील. इट इज युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. मी ठरवलं मी इन्सिक्युअर आहे तर मी इन्सिक्युअर होणार. आपल्या नाटकात फार चांगली शिकवण मला तरी दिलेली आहे. जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही की तुम्ही चुकला आहात, तोपर्यंत ऑडियन्सला कळणार नाही की तुम्ही चुकलात. जसं आम्ही चित्र सेटअप मध्ये असतो, एक्झॅक्टली. पेंटिंग चुकलं काही तर आम्ही सांगत हा, सांगायचं नाही. नाही, ती स्टाईल एक्झॅक्टली. आणि त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन, हम्म. कशाला इन्सिक्युअर फील करून घेता बरोबर हो. आहे. जे आहे ते आपण जगणार किती, 80 ते 90 वर्ष. कुठे डॉट पण नाही होत आपण एक कुठेच नाही. कसपट पण नाही होत हो. सिक्युरिटी कुठेच नाही त्याची त्यात गोष्ट. इगो, इन्सिक्युरिटी या गोष्टी कशाला घेऊन जगायच्या. ती ओव्हर एक्सेस बॅगेज येते. बरोबर आहे. ते घेऊन जगायची काही गरज नाही. मन मोकळेपणाने जगलं पाहिजे. शांत, लिव्ह अँड लेट लिव्ह. जगा, जगू द्या.